एव्हरीवन, वेलकम बॅक टू सोनाली सोनवणे लाईफस्टाईल. टायटलवरून आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल ब्लॉग कशाबद्दल आहे. खूप 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 स्पेशल ब्लॉग आहे. येस, सो आम्ही आता निघालो आहे, चेकिंग केलं आहे आणि ॲज ऑलवेज मी सगळ्यात जास्त लेट आले होते. ह्या लोकांचं सगळ्यांचं झालं होतं आणि त्याच्यानंतर मी आले. आता फायनली आम्ही आज जातो आहे. सो स्टे ट्यून्ड आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा. खूप धमाल करणार आहोत, खूप मस्ती करणार आहोत. आणि हे बघा माझं सामान गाईज, माझी बॅग ओव्हरवेट झाली. 15 kg अलाउड आहे, पण माझी ऑलमोस्ट 20 kg बॅग झाली होती आणि माझं अजून सामान राहिलं होतं. ते आता केवलदाच्या बॅगमध्ये आम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट केलं आहे. सो असं सगळ्यांच्या बॅगमध्ये माझं थोडं सामान करून ॲडजस्ट केलं, तरी माझी बॅग 20 kg झाली. आणि त्याला माय गर्ल ओके. सो बघत राहा. येस, बघत राहा. कॅमेरा ऑन केलं सगळे आपले केस नीट करतात. आता आम्ही लँड करतोय आणि ऑलमोस्ट सो आम्ही पोचलो आहे दिल्लीला. आता पुढचे प्लॅन्स काय आहेत ते आपण बघू. आणि या मुलींना माझ्या ब्लॉगमध्ये यायचं नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, सायलीताईचं आणि वहिनीचं. काय वहिनी बोला. नंतर येऊ ब्लॉगमध्ये. आता त्या फ्रेश होतील मस्तपैकी आणि मग त्या ब्लॉगमध्ये येते. ओके, मी नाही दाखवा. झोपाळू चेहरा झाला सायलीताईचा. ओके, काय वाटतं बाबा? मी दिल्लीमध्ये फर्स्ट टाइम आलो, पण मला सगळे ओळखतात. हो, म्हणून तू यायला. दादाला रिक्स नको आहे जरा. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. रिक्स नको दादाला, यू नो. बोलते असं चालत ऍक्सिडेंट होतो माझा. मी हे बघा काय, हे ट्रॉली ढकलते मी, पण माझा ठोकते मी कोणाला. सगळ्या एकच ब्लॉग बनवते सगळे. हां, बोल तू. सगळ्यांपेक्षा रितेश कांबळेचाच ब्लॉग कडा काढणार आहे. असं काय नाहीये, माझा भारी असू शकतो. माझं ताई मी ठोकीन तुम्हाला. हां, बोल. लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. येस, माझ्या चॅनलचे 1 million लवकरच होणार आहेत. अरे तुझ्या नाही, माझ्या चॅनल. अच्छा, आपला हा. अरे आई शपथ, ह्याचा ब्लॉग आहे. वा, एवढं माहितीच नव्हतं. आता बसमध्ये सेटल झालोय सगळे. आम्ही चाललोय करते को बोला. कुठे चाललोय? इंडिया गेट. तश्वी से हाय. बाय. याला बाइक राइड हवी आहे. मनाली तक का कितना दिल्ली से मनाली जाना. 2 बार मारना यार, 2 बार मारू. 2 बार में एक बार मारेगा. रितू चालला. ऐसा करने का, रेस देने का. यहाँ थोड़ा इथे चालू आहेत सगळ्या बाईक राईड्स. रितूने चालवली, चेतूने चालवली, आता संकेत चालत आहे तश्वीला घेऊन. तशी दिसतच नाही. अशा प्रकारे वेळ लागलेला आहे ह्यांना. बस और एक राइड चाहिए भाई.
बघा आमची बर्थडे गर्ल. 12 वाजलेले आहेत आणि वी आर ट्रॅव्हलिंग टू मनाली. ऑन दी वे थांबून आम्ही तशवी जे नाव दिलंय ना त्याला सलाम आहे. ज्याने नाव लिहिलं ना त्याला सलाम आहे. चिकू भाई केक कट करून घे. एकदम सरल सोया नहीं, सुबह मुझे सोने दो, नींद पूरी हुई नहीं. शकता आम्ही फायनली पोचलो आहे मनालीमध्ये. किती वाजलेत वहिनी? ओके, ऑलमोस्ट 10:40 झालेत आता आणि आम्ही आत्ता पोचलो आहे. आता आम्ही सगळे बॅग्स ठेवतो, रूममध्ये पोचतो आणि फ्रेश होतो आणि लेट्स स्टार्ट विथ द डे. सो येस, गुड मॉर्निंग. कुठेच स्नो माउंटेन्स. ओके, ॲक्च्युली आमचं बॅड लक आहे की अजून मनालीमध्ये स्नो झालेला नाही आहे, स्नोफॉल झालेला नाही आहे. येस, पण आम्हाला बॅडली स्नोफॉल हवा आहे. पण तरी सुकून तो है, सुकून तो है भाई. येस. सो या बघत राहा, बघूयात आपली ही ट्रिप कशी जाते, कुठे कुठे जातोय, काय काय करतोय. आत्ता तर जस्ट पोचलोय. वाइब तो काफ़ी अच्छी है. आता आम्ही रूम्समध्ये शिफ्ट होतो अँड येस मनालीना नॅचरल ब्लश मिळाला. येस. ओके, हॅलो. सो इट्स डे 1 इन मनाली आणि आत्ता आम्ही जसे पोचलो सकाळी त्यानंतर आम्ही आता फ्रेश आराम केला, थोडा फ्रेश झालो, आंघोळ केली आणि आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे. आता आम्ही लंच करून चाललो आहे. आज काहीतरी प्लॅन आहे, आय थिंक हिडिंबा टेम्पल मे बी. लेट्स सी कुठे जातोय. आणि आउटफिट्स आम्ही बॅक कॅमेरा दाखवतो थोड्या वेळानंतर. आणि हे असं सगळं कॅरी करून चाललोय. जॅकेट पण आहे आणि बाकी ग्लव्ज असतील, सगळं काय असं सगळं कॅरी करून जातोय. आता फर्स्ट डे आहे त्यामुळे अंदाजा नाही आहे की किती थंडी आहे एक्झॅक्टली आणि किती प्रोटेक्शनची गरज आहे. पण कुठे आलं आम्हाला माहीत नाही, लंचसाठी कुठे जायचं आहे. मुलं सगळी पुढे गेलेत आणि आम्हाला ॲज ऑलवेज उशीर झाला म्हणून आम्ही मागे आहोत. सो रोजच्या लुक्सपैकी तुम्ही कमेंटमध्ये सांगाल तुम्हाला कुठला लुक जास्त आवडला, कुठला आउटफिट जास्त आवडला. आणि येस, लेट्स गो. सुंदर फोटोशूट केलेला आहे आणि खूप छान छान व्हिडिओज काढलेले आहेत. माझे केस का मेस होत आहेत असे यार. ओके, हे बघा अजूनही यांचं फोटोशूट संपलेलं नाही आहे. खूप वारा आहे आणि खूप थंडी आहे. जरी बर्फ अजून पडलेला नाही आहे पण तरी थंडी भयंकर आहे. भयंकर म्हणजे भयंकर थंडी आहे. लुक ॲट द लोकेशन. जो आमच्या रूम्समधनं जो व्ह्यू तुम्हाला दाखवला तोच व्ह्यू. वाव, त्यात केस. ओके, सो या खूप सुंदर फोटोज काढलेले आहेत. हा व्लॉग बघायच्या आधीच तुम्ही माझ्या फीडला ऑलरेडी फोटोज बघितलेले असतील. सो आता आम्ही निघतोय. कुठे जातोय नो आयडिया, काय ठरतंय
बट येस इथून निघतोय आता आम्ही आणि लेट्स सी कुठे जातो आपण. आम्ही आलेलो आहोत हिडिंबा टेम्पलला. ओके चालतोय. हाय तश्वी, काय म्हणतेस? बर्थडे गर्ल काय म्हणते? अरे हा विसरलास बर्थडे आज. जास्त लाड झाले पाहिजे, लाडच नाही करत कोणी. घेऊन जातील पनवेलला साईडला. हो म्हणालास कुठे? याक दाखवतोय मला. क्यूट याक आहे म्हणतो. कुठे आहे क्यूट याक? काय म्हणताय मग? काय म्हणताय? काहीतरी म्हणा. ओके आय सी. हा का इथे? ओ माय गॉड याक बघा. तू बोल काहीतरी. यॉक बघितला आता तुझ्या स्वेटर. यॉक म्हणतात की याक? काय म्हणतात? यॉक. तुम्ही सांगा काय म्हणतात कमेंट मध्ये. क्यूट आहे. क्यूट आहे. नहीं बैठना नहीं है. बैठ के ले लो, बैठ के. नहीं बैठना नहीं है, बस देखना है उसको. खाली नंतर गेलो ना आपण, एक शॉप आहे. ओके ब्लॅक कलर मध्ये पण आहे. हा बघा ब्लॅक कलर मध्ये आणि हा बघा व्हाईट कलर मध्ये. गाईज मी विचार करतेय, हे बघा हे कॉस्ट्युम्स घालून फोटो काढायला पाहिजे का? हे असं ना वहिनी, आपण तुम्ही पण घाला ना. हे बघा ना. ओ माय गॉड हे किती मिनी रॅबिट्स पण बघा. ओ माय गॉड. ओ माय गॉड. ओ माय गॉड. मला डुग्गूची आठवण आली. सेम डुग्गू सारखा फर आहे ह्याला, फक्त दिसायला वेगळा. नाही बाद में खिचेंगे. पण मला खरंच डुग्गूची आठवण आली बघून गाईज. आणि डुग्गू आम्हाला मिस करतोय. मम्मीने फोटोज पाठवले तर डुग्गूचे, तो दरवाजाजवळ जाऊन बसतोय, आम्हाला मिस करतोय. सो ते बघून मला डुग्गूची आठवण आली. प्लीज मी ते कॉस्ट्युम घालून फोटोशूट करू का? मस्त वाटलं ते. इथे आम्हाला कळलं ये जवानी ये दिवानी मध्ये जे लोकेशन आहे ते हे आहे. हो देते मी. हा सो आता हे हिडिंबा टेम्पलला आलोय जिथे आम्ही आता चाललोय. गाईस थंडी वाढत चालली आहे. ॲक्च्युली खूप थंडी वाढत चालली आहे. आणि किती वाजलेत वहिनी? 4:30 वाजलेत. ओके आता तरी 4:30 वाजलेत, पण दुपारी 1-2 वाजता सुद्धा असं वाटत होतं की 6 वाजलेत. वातावरण आणि थंडीच्या हिशोबाने. काय म्हणताय? कुठे उभं राहायचं? चला लिती. प्रशांत ग्रुप पिणार का इकडचा सूप? पिणार का इथला सूप? टीमचं नाव इथं लव टीम आहे ना दादा. प्रशांत अँड ग्रुप यार का सूप? चुप. प्रशांत अँड ग्रुप. मत कर बेटा मत कर, उधर जाओ. प्रशांत अँड ग्रुप सगळ्यात सॉलिड ग्रुप. काय? अरे सेम झालं दादा. काय? प्रशांत अँड ग्रुप आणि तू चुप. हिडिंबा ही बेसिकली राक्षस होती आणि जिने लग्न केलं सोबत. ओके. पांडवांमधले भीम जे आहे त्यांच्यासोबत लग्न केलं आणि त्याच्यानंतर राक्षसाची देवी झाली आणि त्यांना जो मुलगा झाला तो गट. ओके हे हिडिंबा आणि हिडिंबा देवीचं टेम्पल आहे. ओके
आणि इथे अशी मान्यता आहे, तुम्ही जी काही गोष्ट मागता मनापासून किंवा काय, ती 100% तुमची पूर्णच होते. पण ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे काही बोलता, बाबा मी हे झाल्यावरती इथे येऊन देईन म्हणून, ते तुम्हाला द्यावंच लागतं. बरेच लोक लांबून इथे येतात ह्या गोष्टीसाठी का दर्शन करण्यासाठी. आणि हिमाचल ही स्पेशली म्हणजे देवभूमी मानली जाते. जसं आपण उत्तराखंडला बोलतो तसं सेम हिमाचल सगळ्यात म्हणजे आपली मानवाची जी सुरुवात झाली ती म्हणजे हिमाचल. आमचा प्रॉब्लेम काय होतो की आम्ही आहे ना, एक आमच्या इच्छा खूप छोट्या छोट्या आणि एक सारख्या आहेत, तर आम्ही खूप देवांकडे मागतो. मग आम्हाला लक्षात नाही मग पूर्ण झालं की सगळ्या देवांकडे जायचं परत. एक्झॅक्टली. हे झाडं तुम्ही बघताय ना, ही झाडं ही लोक देवस्थान म्हणून मानले जातात. हे जेवढं मोठं झाड बघा, त्या झाडाला जास्तीत जास्त वर्ष जुनं मानलं जातं. म्हणजे हे कमसे कम इथे अशी झाडं आहेत जी 5000 वर्ष किंवा 1000 वर्ष जुनी आहेत. ओके. जेवढं मोठं झाड तुम्ही बघितलं जातं तेवढं. आणि हे क्या बात आहे, क्या बात इथे झाड कुठलंही कापलं जात नाही. काय 5 वर्षांनी लहान लहान झाड. आणि इथे लोक झाडं कापत नाहीत. पहिली गोष्ट ऐक दादा, दादा सिरियस नाही ठीक आहे. ही झाडं आपोआप तुटतात, आपोआप म्हणजे समजा त्यांची ती निसर्गाने दिलेली त्यांना पुन्हा रिग्रोथ होतात. आपण हा तसं पण म्हणू शकतो पडतात ना, मतलब बच के आप ग्रुप फोटो. चला चला चला. इतकी थंडी असते. किती थंडी असते तशी? खूप. आणि आम्ही खूप शॉपिंग पण केली आहे. घरच्यांसाठी पण काही गोष्टी घेतल्यात आणि आमच्यासाठी पण काही गोष्टी घेतल्यात. आणि आता जाऊन आम्ही करणार आहोत तश्वीचा बर्थडे सेलिब्रेट. या बघत राहा. मी घरी आलो मगाशी, आय मीन रूमवर आलो मगाशी. आणि आत्ता आम्ही चाललोय जेवायला खाली. ती मुलगी रेडी होते. तब्येत थोडीशी बिघडली आहे सायलीताईची, थोडं वीक वाटतंय आणि त्रास होतोय, पण लवकरच बरं वाटत आहे. पण छान आहे. यस यस. स्ट्रॉन्ग रहो और 6 दिन घूमना है. आज तो पहला दिन है. हाँ हाँ. काय म्हणताय वहिनी? ऑल गुड? मी गुड आहे. ओके. हे प्रोटेक्शन तुम्ही बघू शकता. म्हणजे हे बघा माझं हा टॉप, त्याच्यावर हे माझे 4 लेअर आहेत ऑलमोस्ट. हा जॅकेट जो आहे 4था आहे. टोपी पण आहे त्याच्यामध्ये, ग्लोव्स पण, सगळं असं हे. आणि हे सगळं घालून सुद्धा थंडी वाचतेच. म्हणजे यू कॅन इमॅजिन किती प्रमाणात थंडी असेल. हीटर पण ऑन करून ठेवला जाणार आहे. रात्री टेम्परेचर आता 1 आहे, 1 डिग्री सेल्सिअस. 1 डिग्री सेल्सिअस आहे आता. आणि 100% थोड्या वेळात आता मायनसमध्ये जाईल. पण इथे स्किन किती फ्रेश आणि छान वाटते ना. आणि ग्लोईंग पण. माय गॉड, लुक ॲट द ग्लो. म्हणून पहाडी लोक इतके सुंदर आणि त्यांची स्किन इतकी छान असते का खरंच. म्हणजे बघा, हे सकाळी आम्ही फ्रेश पण नाही झालो ॲक्च्युली. सकाळी जे निघालो होतो रूममधून तेव्हाच आहे जे काय आहे ते मेकअप आमचं, तरी पण स्किन एकदम फ्रेश वाटते. ओके चला, परत आपल्याला ओरडतील सगळी मुलं की तुम्ही परत लेट आहात. हा, तश्वीचा बर्थडे पण आहे आता. बर्थडे सेलिब्रेशन पण आहे. जेवून घेतो आणि मग तश्वीचा बर्थडे सेलिब्रेट करतो. टॉम अँड जेरी दिसतं. हा, ॲक्च्युली टोपी घातली आणि हे पण घातलंय. आणि आत्ता थांबा, आम्ही आता जेवलोय आणि चाललोय तश्वीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. त्यासाठी आम्हाला ही चौकट ओलांडावी लागेल. आणि या चौकटीच्या पलीकडे जो 0 डिग्री टेम्परेचर फील होतोय ना, तो डेंजर आहे, तो असहाय्य आहे. ओ माय गॉड, ही जी थंडी आहे खूप भयंकर आहे. आमची बर्थडे गर्ल बघा. अरे बर्थडे गर्ल, तुझा मेकअप करताना मी शूटच नाही घेतलं. अशी क्यूट दिसते आमची बर्थडे गर्ल. ड्रेस बघ, ड्रेस दाखव. जॅकेट घाल. दुसऱ्या दिवशी आम्ही परवा दिवशी तुझा केक कट करतो. 12 वाजून गेले जातं. परवा कुठे? आजच बर्थडे आहे ना तिचा. अरे झालं ना, काल 10:30 वाजले. आजच आहे तिचा बर्थडे. सॉरी मित्रांनो, अजून काही 12 वाजून गेले. 6 वाजता अंधार पडतो. आजच बर्थडे. हो, इथे 5:15 सनसेट होऊन जातो. असं सगळं आहे.
ओके, आज पण बर्थडे गर्लचा फेवरेट रेड वेल्वेट केक आणलाय. काल तर तो कोइन्सिडेंटली रेड वेल्वेट आणला आणि नंतर कळलं तिचा फेवरेट तोच आहे. फोटो काढतो. अशा प्रकारे बर्थडे गर्लने जॅकेट काढलेलं आहे. पण फोडणार आहे. संकेत घे ना. संकेतचा फोड. संकेतचा लफडी नका करू. चला 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 एक टिश्यू सांभाळून ऑलरेडी कॉपर्स पे है केवळ वाढेल.